तर अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. किती अवघड असतं ना. अन्नमय कोशात सोपं असतं ना. अन्नमय कोशात जाणं सगळ्यात सोपं. आली झोप ती झोपा. मनोमय कोश इथे सगळ्यात अवघड असतं. शरीराने वर्गात आहोत पण लक्ष लागत नाही, लक्षात येत नाही, लक्षात राहत नाही, अशी सगळी गडबड आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आग्रह करतो पोरांना अभ्यास करा, ना बुद्धीचा विकास करा असं सांगत असतो. त्या पहिल्या 3 वर्षाची काय अवस्था आहे त्याची पुढे चिंताच करत. ती जर नीट चिंता झाली तर 4था कोश आहे तो विकसित होईल. जेव्हा गाडी पुढे सरते. आता गाडी कुठे अडकलेली आहे? पहिल्या स्टेशनवर गाडी अडकलेली आहे. शिरा खाल्ल्यानंतर, चहा एवढा गोड प्यायल्यानंतर करायचं काय? अभ्यास कसा करायचा? जे ऐकायचं ते 30% पुढच्या दुसऱ्या दिवशी स्मरणात राहील की नाही कोणाच ठाऊक. म्हणून असाही 4ही कोशांचा तर म्हणजे पहिल्या 3 कोशांचा विकास सगळ्यात महत्त्वाचा. तर 4था कोश. या 4थ्या कोशाचं म्हणजेच कशाचं काम पहिले 3 कोश करतात. 4था कोश कुठला? शिक्षण. मुलांचं शिक्षण जर व्हायचं असेल तर हे पहिले 3 कोश मुलाचे नीट विकसित झाले पाहिजे. तर 4था कोश नाही, ते शिक्षण आहे. शिक्षणाकडे जाण्यासाठी इथं तिथपर्यंत आणून पोहोचलं पाहिजे. तर मग काल आपण चर्चा काय केली? ग्रहण करणं, धारण करणं, स्मरण करणं, पृथक्करण करणं, विश्लेषण करणं, तुलना करणं, जे जे काही सांगितलं, कल्पना, अंदाज, अनुमान, तर्क, हे सगळं याचंच तर शिक्षण होणार. ठीक आहे. त्यामुळे असं झालं तर का बघितलं पण योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, निरक्षीर वेगळी. बरोबर. असं झालं तर मुलांच्या पातळीवर विचार करायचा झाला तर 5वा कोश जो आहे तो आहे आनंदमय कोश. आपल्या प्रचलित भाषेमध्ये ज्याला आणखी काही वेगळे शब्द जे आपणही वापरतो, शारीरिक विकास, प्राणिक विकास, मानसिक विकास, बौद्धिक विकास आणि पुढचा शब्द कुठला आहे? 5वा कोश ज्याला आपण आता आनंदमय कोश म्हणतोय. तर त्याचं प्रचलित भाषेत वर्णन करताना आपण काय सांगतो? आत्मिक विकास. आत्मिक विकास. तर म्हणून तो आत्मिक विकास. आता आत्मिक म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या डोक्यात काय येतं? आत्मा. शरीर सोडून जातो तो. जातो ना कधीतरी. ते जाणारच आहे. तो जो आत्मिक विकास जो आहे तो त्याचे 2 काय स्तर असं मानायला आहे. जेव्हा मुलांच्या संदर्भात आपण म्हणतो की मुलांचा आत्मिक विकास झाला पाहिजे म्हणजे काय काय सांगता येईल? मुलांचा आत्मिक विकास असतं. मुलांना मोक्षाकडे कुठेही होत आला. म्हणून तो आत्मिक विकास म्हणजे मूल जन्माला येतं तेव्हा काय म्हणून येतं? माणूस म्हणून जन्माला येतं. मधल्या काळात आपण त्यांचं काय जे काय करतो कोण म्हणतो? काही वेळात आपण संस्कार करतो. काही संस्कार वेगळे करत नाही. ते करायला होतं सगळं सोडून भलतच काहीतरी करत असतो. जसं आजचं मानसशास्त्र सांगतं मुलं माणूस म्हणून जन्माला येतात आणि जन्माला आल्यानंतर त्याच्या भोवतालची जी व्यवस्था आहे ती त्यांचा बेडूक करते मुलांचा. बघा ना त्यांना काय होते ते मुलांचं. मुलं जन्मतः जसं त्यांचं असायला हवं माणूस म्हणून ओरिजिनल तशी असतात. पण आपण त्यांना बिघडवतो, घडवत नाही.
शाळेमध्ये काय 3, 5, 6 तास आणि घरी उरलेला सगळा वेळ. बघा ना, नको हा शब्द मुलांना आपण किती वेळा ऐकवतो. कोण असं आहे ते आम्ही मुलांना नको हा शब्द वापरत असतो. आता कोण पण ऐकलं आपल्याला माणूस काय बघा तिथे गडबड आहे. त्यामुळे असं मुलांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय हवंय, आनंद हवाय की दुःख हवाय? हवाय का आनंद? तो आनंद त्यांना घेता येतोय हे का? कधी गोष्ट आहे. अभ्यास करणं त्यांना काम वाटतं की आनंद वाटतो? काय वाटलं पाहिजे? का नाही वाटत? बघा त्याच्यानंतर तुमच्याकडे अधिक तुमच्याकडे आहेतच, घरात पण आहे आणि शाळेत पण आहे. आता ताई काय मिळाल्या? ताई काय मिळाल्या? आई मला शाळेत जायचं नाही. पहिला दिवस शिशुवर्गाचा पहिला दिवस. माझा अनुभव काय आहे? मी शाळेत जाणार असं म्हणणार कोण? 14 जूनला 15 जूनला शाळेत जावं लागल्यानंतर मी काय म्हणतो? मी शाळेत कधीच नाही जाणार. त्या शाळेमध्ये त्या 3 तासामध्ये त्यांना काय अनुभव आहे, काय मिळतो? आनंद मिळतोय काय? सांगा तुम्ही. गप्प बसू नका. आता बोलायला पुरेसा मोकळेपणा मिळालेला आहे ना? नाही एकदम वर्मावर हा वाटला की काय? खरं म्हणजे शाळा वेळा हे नंतरच आहे. अगदी 3 वर्षाचा होईपर्यंत त्याची दिनचर्या बघा मुलांची. नको शिवाय आहे का बघा दिवसभर? एकदाही नको वापरला नाही असं आहे का? असं नाहीच आहे. तर या सगळ्याच्या पाठीमागे मुळात अगदी सुरुवातीपासून आपण त्याची चर्चा केलेली आहे. 3 वर्षाच्या मुलाला काय हवंय, त्याच्या गरजा काय आहे, त्या जर पूर्ण झाल्या तर सकाळी उठल्यापासून त्यांचा दिवस कसा जाईल? आनंदाचा जाईल. आता झोप बरोबर ना? गेलेली चर्चा आपण. तुम्ही बघा की ज्या मुलांची झोप पूर्ण झालेली असते, आता तुम्ही अनुभव घेतात ना, जी मुलं येतात दररोज, जे मूल दररोज नीट त्याची झोप होत नसेल किंवा अपुरी होत असेल, त्याचं इथलं वर्तन कसं आहे, आपलं निरीक्षण कसं आहे, त्याची एकाग्रता आहे का? धान्य निवडताना काय बघितलं आपण? रांगोळी करताना काय बघितलं आपण? झाला का त्यांचा पाणी पिरस फुगा पोचवताना काय बघितलं आपण? आहे का? प्राण पुरेसे आहेत का? बलवान आहेत का? नाहीये. म्हणून हे सगळे निकष जर आपण त्या मुलांना लावले, अन्नमय कोशाचा, प्राणमय कोशाचा आणि मनोमय कोशाचा, तर मग पुढे लक्षात येईल. ज्यासाठी आपण सगळा आटापिटा करतो, हाडाची काढा आणि रक्ताचं नाही, ज्यासाठी करतो त्याचं वास्तव काय? आपण कुठं जमिनीवर आहोत ते त्यांना लक्षात. म्हणून मी साधं सोपं सांगतो की मुलांनी सकाळी उठल्यापासून ते जे करते तो जे करते तुम्ही त्यांना म्हटलं मला झाडू आणून दे, ते त्याला काम वाटलं पाहिजे की आनंद वाटला पाहिजे? वाटतोय का? आणि मला काम वाटतंय ना मुलांना? याचं मूळ कुठे आहे? त्या 3 कोशामध्ये. जेव्हा असं होईल की जे ते करतील, ज्याला हात लावतील, काम नाही आनंद, म्हणजे मुलांचा आनंदमय कोश विकसित झाला आहे असं मानायचं. ठीक आहे. आणि या दृष्टीने जे करायला हवं ते बघा, जेव्हा आपण आत्मा म्हणतो तेव्हा सामान्यतः आपल्याला काय आठवतं? बुद्धी सिक्वेन्सली सांगतो, क्रमाने सांगतो. शरीर, मन, बुद्धी, आत्मा,
चित्त, अहम असे शब्द आठवतात ना. हे सगळे शब्द जे आहेत, मन, बुद्धी, मन, चित्त, आत्मा, अहम असं जे आपण ऐकतो, या सगळ्याचा क्रमाने विकास होतो. चित्त शुद्धी आपल्याकडे चर्चा आपण नाही केली त्या मुद्द्यावर. 0 ते 6 असा जो कालावधी आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थी किंवा आपण सुद्धा जे आता काम करतोय ते सामान्यतः 3 ते 6 वर करतो, बरोबर ना. 0 ते 3 वर आता करून काय करतो, कुणीच काय करतो. विद्यार्थीने गेले काही वर्षापासून त्याच्यावरही काम करायला सुरुवात केली. आणि त्या प्रयोगाचं वर्णन आहे शिशुवाटिका. काय शब्द प्रयोग? प्रयत्नशील शिशुवाटिका, प्रभावी शिशुवाटिका आणि नमुना शिशुवाटिका. नमुना रूप शिशुवाटिका. नमुना म्हणजे 5 स्तरावर 3 वर्षापर्यंत किंवा 5 वर्षापर्यंत काम केलं जातं. त्याचा पहिला स्तर आहे म्हणजे आमच्या शिष्यवर्गात येणारं मूल जे आहे त्याचा आम्ही विचार कधी करायचा. जसं आपण परवा 0 म्हणजे काय म्हटलं, ते दाम्पत्य ज्याला आई बाबा व्हायचे. मग पहिलं प्रशिक्षण कुणाचं करायचं, त्या दाम्पत्याचं करायचं. ते नव दाम्पत्य असेल किंवा ज्याला पुन्हा आई बाबा व्हायचंय असं ते दाम्पत्य आहे, त्याच्यावर त्याचं पहिलं शिक्षण करायचं. शिक्षण, नुसतं प्रशिक्षण नाही, शिक्षण म्हणजे काय. जसं दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला, तो यज्ञ करण्यासाठी अगोदर काय केलं असेल, शरीर शुद्धी, चित्त शुद्धी, मन शुद्धी केली असेल ना. उपास केली असते की नाही. तर ते सगळं जे आहे ते आता विद्यार्थीच्या नमुनारूप प्रयोगामध्ये अशा दाम्पत्यांची निवड करून त्यांच्यावर हे सगळे प्रयोग केले जातात. शरीर शुद्धी म्हणजे काय, पंचकर्म. शरीर शुद्धी म्हणजे पंचकर्म. आणि चित्त शुद्धी म्हणजे काय, आहार विहार या दृष्टीने जे नको ते नाही, काय बघायचं, काय ऐकायचं, असे सगळे जे उपक्रम आहेत ते या दाम्पत्याने पहिले करायचे. चित्तशुद्धी कुणाची, त्या दाम्पत्याची झाली पाहिजे. शरीर शुद्धी त्याची पहिली झाली पाहिजे. तर मग येणारे जे मूल असेल ते आता आपण ज्यांच्या पोटी जन्म आपला झालेला आहे ती त्यांची इच्छा म्हणून नाही झालेला आहे, माहिती का तुम्हाला. त्यांची इच्छा म्हणून आपण त्यांच्या पोटी जन्माला नाही आला. आपली इच्छा आपण त्याला निवडली ना, व्यक्तीचा भाग आहे की नाही, त्यांनी आपल्याला निवडलेली नाही. काल ऐकलं ना, संस्कार किती पिढ्याचे, 7 ते 10 पिढ्यांचे संस्कार अनुवंशी घेऊन आपण आलेले आहोत. फक्त आई बाबा नाही, 7 ते 10 पिढ्या. त्यामुळे भावाचे संस्कार काय, कर्माचे संस्कार काय ऐकलं ना का, सांगितलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या म्हणले नाही सगळं मिळेल. ओशो हे नाव ऐकलं सगळ्यांनी, आचार्य रजनीश, त्यांचं कोणी चरित्र वाचलंय का, म्हणजे मी पूर्ण नाही वाचलं पण काही किस्से ऐकले. तर त्यांना कोणतरी एकाला विचारलं की त्यांचा जन्म एका त्या राजस्थानमधल्या अत्यंत खेड्यामध्ये, आजही तिथे रस्ता नाही अशा खेड्यामध्ये एका शेतकरी कुटुंबात झालेला. शिकल्या सवरलेल्या आई वडिलांच्या पोटी नाही त्यांचा जन्म झाला. एका शेतकरी कुटुंबात जे सत्शील होत, आई वडील आपल्या कर्माने, आपल्या शरीराने, चित्ताने असं जे दाम्पत्य त्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. तर ते आचार्य रजनीश सांगायचे की मी 300 वर्ष वाट बघत होतो. मी म्हणजे त्यांचा आत्मा. किती वर्ष, कशासाठी, योग्य ते दाम्पत्य शोधण्यासाठी. योग्य ते दाम्पत्य शोधण्यासाठी
असं दाम्पत्य ते 300 वर्षांनी त्या आत्म्याला फिरणाऱ्या सापडलं आणि मग त्या खेड्यात, त्या दुर्गम खेड्यात त्यांचं जन्म झाला. म्हणजे त्यांनी त्या कुटुंबामध्ये त्या आई वडिलांच्या पोटी जवळ. त्यामुळे अशी चित्तशुद्धी किती आहे, कशी आहे त्यांची, त्याच्यावर हे सगळे प्राण गेला म्हणजे काय म्हणतो आपण संवेदना जेव्हा पाठवतो मृत्यूच्या समयी काय लिहितो, आत्म्यास शांती लाभो. तो आत्मा म्हणजे याचा अर्थ काय, आत्मा शरीर सोडतो तो, तर तो आत्म्याचा विकास जो आहे तो विकास जर करायचा असेल तर त्यासाठी अगोदर काय काय करावं लागेल. म्हणून मोक्ष वगैरे जे म्हणतात ना ते काय असतं हे काय कुणाला माहिती आहे का? ते मला पण माहिती नाही. तर ते होण्यासाठी जे करावं लागेल ते शरीर शुद्धीच्या बरोबर चित्तशुद्धी, त्या दृष्टीने आपण दररोज काय करतो, किती करतो, कसं करतो असं जे सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यासाठी काल जशी आपण चर्चा केली, वासना विकारांपासून मुक्तता, आसक्तीपासून सुटका. असं झालं तर काय होईल, मन शांत होईल आणि एकाग्र होईल. मग एकाग्र करून करायचं काय, एकाग्र होऊन करायचं काय, अभ्यास करायचा म्हणजे काय, अभ्यास करायचा म्हणजे काय, कसला अभ्यास करायचा, ज्ञान कसलं मिळवायचं. योग्य याच्यावर तुम्ही ज्ञान मिळवायचं म्हणजे काय करायचं, कशाचं ज्ञान मिळवायचं. परवा अगदी पहिल्या व्याख्यानामध्ये इथे विद्यावर्तीचा लोगो जो आहे त्याच्यात काय लिहिलेलं होतं, सा विद्या या विमुक्तये. कशापासून मुक्ती पाहिजे, मुक्ती कशापासून पाहिजे, ज्ञानापासून मुक्ती पाहिजे, भीतीपासून मुक्ती पाहिजे, या जन्मापासून मुक्ती पाहिजे. कशापासून पाहिजे, जो जे वांछित तो ते लाभ. शरीर, प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहम असं क्रमाने काय म्हणूया त्याचा विकास किंवा मुक्तीच्या दिशेकडे अशी जी वाटचाल आहे ती मुक्ती म्हणजे काय, कशापासून मुक्ती पाहिजे असं जर आपण विचार करायला लागलो तर मग हळूहळू आपल्या जे आता आपण करतोय तो मुक्तीचा मार्ग आहे की नाही. काय वाटतं तुम्हाला, आता तुम्ही जे काय करताय इथे मला काही जण माणसं अशी माहिती आहे की त्यांचं शिक्षण जे काही झालंय ते आणि ते जे आत्ता करतायत ते त्याचा काही संबंध नाही. काय तुम्हाला काय म्हणायचं या बाबतीत, तुम्हाला यामध्ये काय म्हणायचं आहे ना. किती टक्के लोक आहेत तसे, हजारावर करा, हात वर करा. जे शिकलो ते आणि आत्ता करतोय ते काही संबंध नाही. एवढेच लोक आहे, एवढेच सगळे, बाकी सगळे एवढे सगळे भाग्यवान आहेत की जे आम्हाला काय जे शिकलो किंवा जे शिकायला आवडतं तेच आम्हाला करायला, तेच आमचा उदरनिर्वाहाचं तेच सगळं आहे असं आहे. काही जणांना अजून लक्षात नाही आलं की काय म्हणतो. मी उदाहरण सांग, डॉक्टर शिवराम लागू नाव ऐकलंय ना, डॉक्टर गिरीशो ऐकले ना, डॉक्टर निलेश साबळे, तीन नाव माहिती आहे सगळ्यांना. का ओळखतोय ना आपण त्यांना का ओळखतो, अभिनय क्षेत्रातील दिग्गजांवर 3 पिढ्यांचं प्रतिनिधित्व करायचं.
शिक्षण काय झाले त्याचं? म्हणजे अभिनयाचे डॉक्टर झाले, वैद्यकीय शिक्षण झाले, मान सन्मान पैसा प्रतिष्ठा कशात मिळाले? अभिनयात मिळाले. मग त्या आयुष्याची 5 वर्षाचं काय? वैद्यकीची किमान 5 वर्ष. आई वडिलांचा आणि समाजाचा पैसा जो खर्च झाला, एक सीट, बरोबर. जर योग्य वेळी त्या निलेशला सांगितलं असते की बाबा तुझा दिल्लीला इंडस्ट्री मध्ये किंवा इथे पुण्यात आहे अभिनव, तिथे शिक, आज आहे तिथून 4 पावलं 10 पावलं पुढे असतात. अधिकृत प्रशिक्षण मिळालं त्याला, जे आवडतं ते करायला मिळालं त्याला. मग त्या 5 वर्षात जे त्याने केलं ते काम होतं की आनंद होता? मला लक्षात ना इथे करताय आता सुद्धा तुम्ही जे करताय ते काय आहे? काम आहे की आनंद आहे? आहे आनंद? तुमच्यात नशिबी का आला? तुमच्या नशिबी की तो काल? तुमच्या सासूबाईच्या आला, तुमच्या जागेच्या आला, तुमच्या नंदेच्या नशिबी आला नाही आला. तुमची का निवड झाली इथे? मागे काहीतरी केलं असणार नाही. पण आमच्या पिढीमध्ये शिक्षक होणं म्हणजे काय सांगते माहिती का? मागता येत नसेल भीक तर मास्तरची शिक. असं नाही. काही गोष्टी अशा आहेत की त्या आपल्या हातात नाहीये, त्या आपल्या हातात नाहीये, त्या आहेत त्या येणार तुमच्या मागोमाग, त्या तुमच्या मागोमाग येणार. आणि स्वाभाविकपणे त्यातनं मी तो आनंद मानायचा काम मानायचं ते तुमच्या हातात. तुम्हाला पुढे जाण्यासाठी मिळालेला हा आनंद जो आहे तो एका अर्थाने बघा मी काही शब्दप्रयोग वापरतो. बाल देवो भो म्हणजे काय? तुमच्या समोर येणारी मुलं कोण आहे? तुम्ही कुणाला आनंद देताय? बाल ब्रह्म म्हणजे कोण? एवढंच आहेत ना. हा, हे सगळ्यांना मिळालं का काम? सगळ्यांना मिळालेलं नाही, ते फक्त तुम्हाला मिळालेलं. ठीक आहे. तर म्हणून असं जे आनंदाचं काम आहे ते आपल्याला मिळालं याचं कारण असेल काहीतरी मागे, म्हणून ते तुम्हाला काम मिळालं आहे. मग हा तुमच्या विकासाचा मार्ग आहे की नाही? आहे ना. या अर्थाने आपल्याला आपण तयार करणं. सा विद्या विमुक्त म्हणजे काय? आता तुम्ही जे घेताय तो तुमचा मुक्तीचा मार्ग आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही वाटत. 1 2 3 किती बाकीच्यांचं काय नाही. जरा राष्ट्रीय शिक्षण अभ्यासक्रम आलाय त्याच्यात जरा आमच्या काय कशाचा विचार करायला पाहिजे तर मग आमची मुक्ती होईल. मला माहिती आहे की तुमच्यापैकी काही जणी इथे काय आल्या बालवाडीला शिकवायला, बालमंदिरमध्ये शिकवायला का आल्या? हा, काही जणींना आवड होती, काही जणींना गरज होती, काही जणींना सोयीचं होतं. घर संसार कुटुंब यासाठी लागणार आहे आणि मग मिळवण्याचं काय करायचं आहे उपलब्ध आले. ठीक आहे. माझं म्हणणं असं आहे की हे किती दिवस आपण जे काय करतोय त्याची प्रेरणा फक्त पगार असू शकते का? मग काय असू शकतं? आनंदी असू शकतो ना. कधीतरी तो आनंद झालाच पाहिजे ना. नाही कदाचित पहिल्या 2 वर्ष 2 वर्ष तो आनंद नव्हता. पण मला इथे काही मंडळी अशी आहे की ते इथे येण्याअगोदर आणखी काहीतरी वेगळं करतो आणि मग इथे आल्यानंतर जे करतायत ते त्याचं म्हणणं काय? इथं जो आनंद मिळतोय तो तिथे मिळत नव्हता. त्याचा अर्थ काय? तुमचा आनंद कुठे आहे हे तुम्हाला गवसत आहे तर मग तो आनंद द्या आणि घ्या. कोणाला द्या? कोणाला देऊ?
त्यांच्या पालकाला देऊ आणि आम्ही पण घेऊ की आमचा पण अधिकार आहे ना त्या आनंदावर. अशा अर्थाने आपण जर मार्गक्रमण करत राहिलो, जे आपल्या समोर आलेलं आहे, जे आपल्याला मिळालेलं आहे तो आनंद आहे, काम नाही, असं जेव्हा आपल्याला वाटायला लागेल तेव्हा आपल्या आपले विकास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. म्हणून त्यासाठी काय करावं लागेल, असा विकास होण्यासाठी, असं चित्त शुद्ध होण्यासाठी काय करावं लागेल. जे दिसतंय ते सगळ्यात आनंद आहे, सौंदर्य बसलेलं आहे असं वाटतं. काल आपण काय म्हटलं, सुख दुःखे समे वा. तर हे जी स्थिती आहे ती स्थिती आल्यानंतर मग प्रत्येक गोष्टीत जे दिसतं त्याच्यामध्ये आपल्याला आनंद अनुभवणं असं असतं. तर त्यासाठी करावं काय लागेल, पहिलं आपल्याला आपलं अंतःकरण शुद्ध करावं लागेल. म्हणून काल चर्चा केली होती, विकारापासून मुक्तता, अनासक्ती. तुम्ही म्हणाल आता यापुढे साड्या खरेदी करायची की नाही, करायच्या, बिलकुल करायच्या. एका म्हणजे मला आठवतंय लहानपणी आमच्या मातोश्रीच्या घरी नवीन साडी आली, त्या साडी मला आठवतंय लहानपणी आमच्या मातोश्रींना नवीन साडी आली, महिला असायच्या तर त्यांना त्या वापरायला घडी मोडायला पहिले आपण नाही वापरायचे, अशी कोणाला तरी घडी मोडायला आणि मग ते नंतर आणून द्यायचे घडी मोडून नाही ना. हा मुक्तीचा मार्ग आहे की नाही, पण जिला घडी मोडायला दिली ती म्हणते काही छान आहे, आता याचा अर्थ काय, तिला आवडली द्या तिला. बघा किती आनंद होतो ज्या व्यक्तीला जी वस्तू आवडली आणि त्यांना आपण दिली, काय खुश, त्या घेण्याचा आनंद किती असतो. आनंद म्हणजे फक्त काय शिरा खाल्ला वा आनंद झाला असं नाही, आनंद मला फारच गोड झाला का. त्यामुळे अंतःकरण शुद्धी, त्या अंतःकरण शुद्धीसाठी काही प्रयोग जे आपण मुलांवर परवा केले, कालच केले ना, म्हणून कृषामध्ये केले. झाडांना पाणी काढलं, प्राणी मात्रांना जसं उन्हाळा आहे पक्ष्यांना पाणी ठेवणं, सेवा करणं, अनारी माणसाची सेवा करणं, निरपेक्ष पद्धती, काही मिळणार नाही तरी सुद्धा ते करणं. असे जे अनेक मार्ग आहेत, सत्संग करणं, चांगलं वाचन करणं, चांगले चरित्र त्यांचा अभ्यास करणं, असे अनेक मार्ग जे आहेत ज्याने अंतःकरण शुद्ध होतं, ते मार्ग निवडले गेले. त्यासाठी वेळ ठेवला पाहिजे की मला काल मला तरी म्हटलं, मला आठवत नाही इथं की तिकडे म्हटलं ते. काल दुपारी मी पंचकोश मांडायला आणि एका संस्थेत गेलो, तिथं म्हणायचं की अंतःकरण शुद्ध करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जे असे अनेक मार्ग जे आहेत त्या मार्गातला हात वगैरे सगळा जो विकास आहे तो करण्यासाठी आपल्या आजूबाजूला अनेक माणसं अशी आहेत की एका अर्थाने ती काल तिथे आली होती आणि जीवन दीपक बदल होते. कोण होते ते, असं पायजमा सतरा घालून आले होते. केदारजी कुलकर्णी आले. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? काही जणी आहेत, मला माहिती आहे ना. काय सांगा जरा. ते ते बाकी सगळं ठीक आहे, पण ओरिजिनली काय सांगितलं, त्यांचं शिक्षण किती झाले असं सांगितलं, ठीक आहे. आणि काय सांगितलं, प्रचारक आहे असं सांगितलं ना. त्यांना ओळखणार कोणतरी काही गेलं का बाहेर त्याला भेटायला. हां, काय त्यांच्याबद्दल काय सांगताय तुम्हाला काय माहिती आहे? प्रचारक म्हणजे काय? घर सोडून
घर सोडून. का घर सोडलं त्यांनी? तुम्ही सांगितलं? तुम्हाला तुम्ही सांगितलं का घर सोडा म्हणून? हा 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 सांग. त्यांच्या आनंद काय असं आनंद? त्या घरच्यांचं काय करायचं? मगाशी मला काही कोण भेटली ठाण्यावरून तुला काय माहिती? मगाशी मला खाली न्याय करताना कोण काही भेटली. हा तुम्हाला काय म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? प्रचारक म्हणजे काय? प्रचारक म्हणजे समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, ते कार्य आपल्या हातून घडावं त्यासाठी पूर्ण संसार आपलं घरदार सोडून पूर्णपणे त्या कार्यात स्वतःला झोपून देणं. त्याच्यासाठी त्याला काय मिळणार? काय त्याला पेन्शन पेन्शन त्यांना कसं गाडी अपेक्षा नसते, ते स्वतःच्या आनंदासाठी. आपण पण शाळेत जाऊन काम करतो, आपल्याला काय मिळतं? आपल्याला पगार मिळतो. त्याला काय मिळतं? जेवण खावं कशाला? जसं मी काल हा इथं नाही तिथं सांगितलं की संत ज्ञानेश्वर स्वामी विवेकानंदांचं काय किस्सा आहे बघा. घरचा 18 विश्व दारिद्र्य ते गेले रामकृष्णांना आणि काय सांगितलं की माझ्या घरातलं दारिद्र्य पहिलं नाहीचं करा, मग नंतर बघू तुमच्या गप्पा मोक्ष जे काय आहे ते. रामकृष्ण काय सांगतात, जा कालीकडे आणि सांग तिला. तर ते जातात आणि बसतात. काय मागतात? घरचं दारिद्र्य दूर हो असं मागतात का? असं नाहीच होतात ना त्यांच्याकडे. ते मुक्तीचा हे करा, अपेक्षा करा. तुम्हाला हे सगळ्यात आता हे जे आहे ते आलं कुठून? ज्ञानेश्वरांना सगळ्या समाजाने त्या चारही ब्राह्मणांना ज्या पद्धतीनं काय त्रास दिला त्यांनी मागितलं काय? त्यांनी मागितलं काय? हे आलं कुठून? हे आलं कुठून? हा पूर्व आलं. म्हणून काय देतो आपण, मागे काय केले आपल्याला माहिती नाही. ते जे पूर्वसंचित आहे त्या आधाराने पुढे जात असताना आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं आहेत. काल पटकन इथे समोर आले म्हणून मला मी त्यांचं उदाहरण तुम्हाला देतो. जरी आई वडील आहेत, कुटुंब आहे, म्हणजे स्वतःचं कुटुंब काही नाही असं एवढं सगळं बाजूला ठेवून कुठेतरी संस्था संघटना सांगते ते करण्यासाठी पूर्ण आयुष्य हे देणं हा कुठला तरी मागचा एका अर्थाने काय आहे, त्याला पुण्य म्हणा, संचित म्हणा किंवा काय देणं लागतं म्हणा. बिलकुल हा देण्यावर काय आठवलं. आपण कोणाचं देणं लागतो माहिती आहे का? आत्ता जे काही आपण इथं आहोत माझ्या शिक्षक गणित आपण समाजाचं अजून समाज देशामध्ये आला, समाजामध्ये देश आला. 5 ऋण जे आपल्यावर आहेत का? 5 देवऋण, ऋषी ऋण, मातृऋण, पितृऋण आणि समाज ऋण. त्यामुळे त्या ऋणातनं क्रमशः मुक्त होत जाणं हेच आपलं काय आहे, ध्येय आणि दिशा. ध्येय आणि दिशा त्याला मोक्ष म्हणा किंवा आणखी काय. त्यामुळे हे पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला इथून जाता येणार. मग ते करायचं असेल तर कसं केलं पाहिजे? आनंदाने केलं पाहिजे. ते काय आहे ते कळण्यासाठी
आपलं अंतःकरण हे शुद्ध करावं लागेल.